कुठली कोणाचे? नाही नाही मी नाही. आई सौरे सकाळी पैसे वाटले आणि आपली परत दुसरी तिसरी पायाला काय पायाने मास्क घातले. धड इंट्रो पण शूट करून देते लोकांचं चालू होते. चला तर इन शॉर्ट बोलते असंच हसत खेळत आपली परत तिसरा आणि शेवटचा दिवस उगवला आहे आणि आईमाऊलीच्या दर्शनाची ओढ आयलो. फायनली आज आपण घाट कंप्लीट करून कार्लाडोंगर गाठणार आहोत. तर आजची तर खूपच जास्त एक्साइटमेंट आहे. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. या ब्लॉगमध्ये फायनली तुम्हाला आईमाऊलीचं दर्शन घडेल. झेंडा प्रमुख आपणास विनंती आहे आपण आपले 2 शब्द मांडावे. 2 शब्द मांडले. करता दुपारता वर्ता विघ्नाची भाग्यवानी मागे इथून खरं आपला प्रवास चालू होता आज सकाळचा आणि आता आपल्याला घाट चढायचा आहे. तर आजचा दिवस महत्त्वाचा आणि सगळ्यात कठीण परीक्षेचा आहे. तर ह्यामध्ये काय होणार आहे, हालत खराब होणार आहे की आईमाऊलीच्या कृपेने आपण सुखाने जाणार आहोत, आनंदाने जाणार आहोत, ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. तर जय एकविरा. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आपला खंडाळा घाट हा सगळ्यात महत्त्वाचा व कठीण टप्पा असून सर्व पदयात्री हा टप्पा सुखरूपपणे आणि सुरक्षितपणे पार पडावेत म्हणून आपण आपल्या घाट सुरू करण्या अगोदर सूर्यकांत दादाच्या हस्ते त्याला नारळ, अगरबत्ती व कापराचा मान देऊन आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. जय एकविरा. आणि कॅप्शन मध्ये लिहू आईची पालखी चालले डोंगराला. आई माऊलीचा आये एकविरा माता की. काय केलं तो नागोबा वरती करतो नागोबा. आता भजी विजी खाल्ले ना, आता पावर राहिले. ही आहे जान्हवी पाटील आमची दीदी. दमले भाई.
थोडासा टी टाईम घेणार आहोत, पण आपण तर पहिलेच टी टाईम घेतलेला, पण तरी पण हा सेकंड टी टाईम असणार आहे, कारण घाट चढायचा आहे तर ब्रेक घेऊन चढलेला मे बी सेफ पण असेल आणि हेल्दी पण असेल. सो चला शिवबाबाचं दर्शन घेऊया पहिले. पाय बरा काय पाहिजे दक्षिण ठेवा दक्षिण ठेवा. दक्षिणा द्या माऊली दक्षिणा द्या. टाका टाकायचं रात्री टाका. पकड ये पकड ना. लवकर MBBS डॉक्टर होते रे देवा. लवकर वर्ष जाऊ दे रे देवा. लवकर गोल्डन प्ले बटन होते लवकरात लवकर गोल्डन पेपर भेटू दे रे राजा. बटन युट्यूबचा पेपर बोलतो. गोल्डनच करा, डायमंड बोलायचा ना. ए पकड दे देवा. काय चाललं आपलं अजून देवा. निर्मित भेटत नाही बाबा. रुपया पडला अजून अख्खा दिवस करायचा. बघा उठा आता. शांत व्हा आमचा मुलगा याला कसं समजते का व्हिडिओ झाला बरोबर लक्ष ठेवतात. शिंगरोबाला पोहोचलेला आहोत. काठोऱ्याने नवस केला एक विरा आई. बघितलं 8 वर्षाचे फोटो. मी आव का तू असशील ना. फोटो आमचे 8 वर्षापूर्वीचे फोटो आहे. आम्ही सर्व ग्रुपने आम्ही इथं बसायचो बघा. आता ही मुलं एवढे मोठी झालेत ना, भरपूर मोठी झालेत. आता त्यांचे लग्न होते आईवर. प्रेम, ओम, विशाल. मी परी वडील चाल वाटेल ब्रॅकेट मध्ये आम्ही आयलो का नाही. आमची गांडर यायला हे बघा मथुर आणि हा कोण आहे सोनिया. यो चतुर. गाईज बैल इन वन फेम. आतापर्यंत तरी असंच खेळत आणि हेल्दी प्रवास चाललाय. आता मेन टप्पा अजून पुढे, त्या टप्प्याला काय होतंय आपण बघत राहू. काय मुलाखत काठी. आमचे बालाला लोकांना चालता चालता गाठ चढणं मुश्किल होते. आमच्या अक्षय आणि आदवत घेतले सगळ्यांना. हा स्वतः भटक. हा काठी बघ पहिले आता तुला मुलाखतीला. काठी शोध तुम्हाला भेटते का बघा. तसं तुम्ही मी बघून पे कसं. देखो ये अनाकोंडा खाता है इसलिए बड़ा होता है. काय अनाकोंडा. अनाकोंडा ये खाता है. अनाकोंडा ये खाता है. हाँ इसलिए वो ऐसा बड़ा होता है. इसलिए वो बड़ा होता तो है. ये परी को देना मांगता है ना. ज्यादा हो जाएगा. नमस्कार माईक भेटूया TV9 एक्सप्रेस वर. तर आजच्या ठळक बातम्या आपण पाहत आहोत. सकाळ झालेली आहे. सकाळी मध्ये आम्ही 6:30 वाजता पालखी काढलेली आहे. तर आपल्या नवीन पदयात्री जॉईन झालेले आहेत वैदेवी पाटील. डॉक्टर वैदेवी पाटील. डॉक्टर मेन्शन. तर त्या डॉक्टर मॅडमशी आपण भेटूयात, त्याची मुलाखत घेऊया. त्यांना कसं वाटलं पहिलं वर्ष पाहूयात. मॅडम जरा तुमचे 2 शब्द आम्हाला सांगावेत. ते बोलतात मी खूप थकलेला आहे, त्यांचा आवाज निघत नाही म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलत आहे. डबिंग करतो. डबिंग बोल जरा बोल काय बोलायचं बोल. मला सांग काय माणूस आहे. आमचा माणूस कसा बोलत बघा. एकट काय गेला माणूस. पावडर लावू दे. पावडर आहे का बाबा. टर्मरिक. मुलाखत चालू. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे TV9 वर. बघता तुम्ही आता मागे केवढे प्रेक्षक उभे आहेत. आमचे आमदार सुरेश मडवी जोशी यांचे आमदाराचा सत्कार नाही करा डायरेक्ट. जवळजवळ 13 वर्ष जास्त झाली, म्हणजे 18 वर्ष कंप्लीट झाली ते पदयात्रा चालतात. आता तर एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो.
मडवी आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. तर सूर्यकांत दादा, तुम्ही आज 18 वर्ष चालतायत, तुमचा थोडासा एक्सपिरियन्स सांगा, अनुभव सांगा. तुम्हाला काय वाटतं पालखीबद्दल? मी बऱ्याच वर्ष झाले, मला 18 वर्ष पूर्ण झाली आहे. मी पदयात्रा करतोय आणि विटावा पदयात्रेमध्ये आम्हाला असे भरपूर लोक चांगले भेटतात. ट्रायपॉड आणि कधी कधी आम्हाला खडूसही माणसं भेटतात. गेल्या वर्षी आमच्याबरोबर प्रॉब्लेम झाला थोडासा, पण यावर्षी आम्हाला भरपूर चांगले व्यक्ती मिळाले आमच्याबरोबर. पालकुमवाले आहेत, वाले आहेत आमच्या बरोबर, आणि विटाव्यावाले आहेत. भरपूर असे लोक आमच्याबरोबर चांगले आहेत. आणि दिवावाले पण आमच्याकडे आहे. आणि आम्ही भरपूर आता एकत्र झालो 3 दिवस. आज आम्ही संध्याकाळपर्यंत आमच्या एकविरेच्या देवळाजवळ आम्ही पोहोचणार आहोत. हिचं काय यार, था मुलाखत चालले ना. तर मित्रांनो, हे होते आपले सूर्यकांत जोशी उर्फ मडवी. त्यांनी आज आपल्याला त्यांचं मनोगत सांगितलं. गेले 18 वर्ष ते चालतायत. तर खरंच आई एकविरा चरणी खरंच प्रार्थना करतो यांना अजून एक मुलं एक मुलगी द्यावी, एक लक्ष्मी होऊ द्या. आई माऊली येऊ देत, बोल ना. माऊलीला कृपा करून विनंती करतो. आणि पुढे दुसऱ्या व्यक्तीला आपण भेटूयात, ज्यांचं पहिलं वर्ष आहे या पालखीमध्ये, त्यांना आपण भेटूयात. धन्यवाद. कॅमेरामॅनच्या ऍक्शन सोबत मी अक्षय मडवी. तुम्ही जाऊ नका, पाहत राहा TV9. गुड नाईट. मना डायमंड कधी काय पाहिजे? देव काय पाहिजे का? मोठ्या बाया आल्या, मोठ्या बाया. 5 मुलांची एक मुलगी सांग म्हणा लवकर. नाही बरोबर नाही, तुला पूर्ण होणार. पाणी प्रेग्नेंट आहे प्रॉपर. हे ती बघ बिचारी कायचा पाणी पिते. पाणी आहे का? बघा आमचा नाना सगळी सगळे पदयात्री जे सेवक असतात ते आमची सेवा करतात ना. आमचा नाना अशा मुख्य जनावरांची सेवा करतो. आया आया पडला. हे पडला रे तिच्या हातातून चुकून. बाबा बाबा इथं तर पार्टी चालली यांची. ए सापड द्यायचं. हे माकडांच्या वरची माकडं आमच्या बरोबर आहे. पिल्लू पिल्लू पिल्लू. हो आपला नाश्त्याचा स्पॉट आहे आजचा घाटावरचाच. ते आपल्या पहिले सगळे पोचल्या ना, आपण लास्टला आलो. आणि मेन्यूमध्ये पावभाजी आहे. आयल्या पहिले आम्ही सगळी भुक्कड लोक खावालाच घसरल्या. आम्ही माऊलीच्या बरोबर बसल्यावर नाश्ता करायला. आणि ॲज युजल आपला घोलका यो इथं माकडा आपली सगळी. हाय जय शंकर. ए आईशी सेवा नसते करून घेवाची वायदा काय मग. सेवा करून घेवायची ना, पुण्य त्याला लागल. तुझा काय तू लोटलेस. आया बस जाईला जा, माझं पाय गेलं. या बघ ही बघ माझी पट्टीच निघली पार. आया आया हा ना, दोन्ही पायाला 2-2 4 पट्ट्या लावून फिरतोय मी तरी बी चालतं. स्पिरिट काय काय अरे थांब असा मी चाललो, तुम्ही या पाठ. चला भेटूया. झेंडा हा तिच्या वर्षी मम्मी बनवते.
निघाली पार्टी फोटो नाही. आमची बी अशी शूटिंग घे जरा. आमची कॉमेडी मध्ये शूटिंग ऑल फाईन. अक्षदा घेऊन पल. वाजवीतच निघ, आपल्याला बायांची गाणी बोलायला होतील. सगळे येरेवर आपल्यालाच भेटले ना. सगळे येरे ना, येऱ्यांची आखी जत्रा आहे आमच्याकडे. व्हिडिओ मध्ये आताच कॉन्टेंट असं सगळं. अरे तुला सिरियसली मी काल पण बोललो ना भाई, ब्लॉग माझा तुझा नाही, ब्लॉग अक्षदाचा आहे. हो ना. अख्खा कॉन्टेंट वर कॉन्टेंट मारत असते तो. जाम मजा येते. पण ऍक्च्युली त्याच्यामुळे अख्खा एंटरटेनमेंट आहे, बाकीची सगळी बोंगी आणली. तुलाच बोलते मी, हो ना करते. पोलान घुसलो असतो आता मी. आता गाईज आम्ही आता घाट उतरत आहोत चरून शिजायला. आता उतराची तयारी. बाबा चढणं एवढा मुश्किल नव्हता, पण उतरणार ना. इथं क्रॅम्प पाहिला मांडीला. मुश्किल 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 मेरी. अयो ये बघा आमचा शार्क बेबी गप्प्यांची व्हिडिओ काढण्याची. आईला पुढच्या वर्षी मोठे होतील. अक्षय भाईच्या पायाला गोडवास येते वाटते. आमचं 1 अंशी पाव पुढच्या वर्षी मोठे होतील. आपला लेक व्ह्यू. तल्याचं नाव काय र? खंडाला तलाव. खंडाला लेक. अकरा बघा चपट्या. काल येतं ना त्यांची कार सांग. हा चला. चलो बाय बाय टू दिस तलाव. ना कपडा पण असा घातले का कोणला समजणार नाही दगड आहे का शेवाल आहे, परिसा आहे का शेवाल आहे. व्हिडिओ मध्ये ना सगळ्या मलाच रोस्ट केले अख्ख्या व्हिडिओ मध्ये. 3 दिवसांनी काय आपल्याकडे मुद्दा मला ते तुला टोस्ट करायला. हे काय हे इलेक्ट्रॉन पावडर. हा अजून घेऊ काय दूरच करा निघला पाहिजे. उद्या घरात जायला पाहिजे ना. पॅक बनवायला बसले बाई. कधीचा बनवायचा आहे दादा? किती राहिले बघ. 60चा. पाणी जास्त आहे पण 1 लिटर पाण्याचा असते. पकड 60चा पकड. मी आयलो था माझी ड्रेसिंग, माझी डॉक्टर वाट बघते. डॉक्टर हेल्प द पेशंट. आया डॉक्टरचे स्वतःचेच पट्ट्या. काहीच मालिश चालू आहे. काय गेलं सर्वांचे काही काय सांगायचं. तुला काय बोलायचं आहे पायांबद्दल? हा महिरदा हात जोडले त्यांनी. काहीच तुमचा प्रवास कसा झाला 3 दिवसाचा? चांगला आला का? एकदम बेस्ट. तुम्हाला काय बोलायचं आहे? नका आमच्या लावणं पाहिजे, आम्हाला बोलायचंच नाही का. भाजी ना हागून दिवस चालले. प्रॉब्लेम आहे का ऑब्सेशन आहे मला तेच समजत नाही. अख्ख्या पालखीत मी एकच शब्द ऐकले, सकाळी पाव भाजी गाजर पण खायला बटाट्याची भाजी. चालता बी वाटतं. तुला काय बोलत आहे 3 दिवसाच्या प्रवासाबद्दल? काय बोलतो? मेवण्यांचे पाहुणे. तुला अथर्व काय बोलत आहे? अच्छा बोलायचं थोडं भरलं.
तिला चालणं आहे ना म्हणजे खाऊ नसतं, केवढं स्ट्रगल करायला लागतं ना. अरे हे बघ कापूस ते हिला विचारा, बाबा बाबा हे मला एकदा मी डोळे बंद करते आणि बडबडते, मला उलटी व्हायची नाही. हा काय पालखीला येणं ना सोपं नसतं, तुम्हाला मस्ती वाटेल पण तुम्ही अनुभव घेऊन बघा. सोपं नसतं, कठीण असतं, खूप कठीण असतं. चालायला आलं पाहिजे. हा ना, तेव्हा वाटाण्याची भाजी आणि मग संड असतं बाथरूम. ऐसा सण बी करायला लागते. काहीच पण खरा खूप फोड आली ना का नकोच वाटते चालायला. बाकी काय नाही बाबा फोडायला कर्म चांगलं आहे. तुला बोललो का? परीक्षा बघताय मी तुला बोललो का ही कौरा सहन करू शकते माझ्यासाठी, मग मी बी आईला दाखवीन. ओके चॅलेंज स्वीकारलं. आईशी मी बोललो तिला. हे तुला मम्मी 2 मिनिटात कॉल करतो. सकाळी काय म्हणजे मगाशी काय आठवलेलं माहितीये का हे ड्रेसिंग करताना? बरं बिजापोरी तयारी करताना सकाळी पण नाही का ड्रेसिंगच चालू होती. बरं बिजापोरी तयारी करताना लिपस्टिक लावते, लाईट पावडर लावते. आम्ही काय करतो, आम्ही पट्ट्या लावतो त्याचं फक्त पायाला. आमचा फालतूचा टाइम वेस्ट नाही. आम्ही ना पट्ट्या वगैरे लावतो आम्ही, म्हणजे हे करतो का. तुम्हाला तो शब्द मला आठवत नाही मराठी मधला. मला हसता म्हणजे आठवला. बरं बाकीचे सगळे काय काय लावतात निंगाचे पहिले, बाकीचे पोरी. ओमकार तुला काय बोलायचं आहे? मला याच बोलायचं आहे, त्या पोरी फक्त टाइमपास करतात. चला रे जेवायचं. भांडणं म्हणायचे. तिरंगाचा झेंडा बांधल्याचा पायावरती अँटिक. आता चालेल बघा कशी फटाफट चालेल. बसलोय वा वा फायनली. इकडं मोजून मोजून पायऱ्या उचलते. पण पोचलो आम्ही. काय काय लंगडत पोचलो काहीच. पोचलो आणि केवढा लवकर पोचलो बघा. अख्खा हॉल भरले ते.